पहिला चेंडू राहुल भोईर यांचा. राहुल भोईर यांच्या चेंडूला करायचं होतं ड्राईव्ह. बॅटची कडा घेऊन गलीच्या दिशेने तो चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाताना पहिली धाव फलकावर लगावली जाते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू यावेळेला मात्र वेगवान चेंडू आणि हा वेगवान चेंडू ऑफस्टंपच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर डॉक्टर राहुल भोईर पहिलं षटक हाताळत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेला देखील वेगवान चेंडू आहे आणि याचं देखील उत्तर नव्हतं. चौथा चेंडू आणि या चौथ्या चेंडूचं देखील उत्तर नव्हतं. यावेळेला मात्र यष्टीचीची अपील केली गेली आहे. पंचांनी मात्र ती अपील फेटाळली आहे आणि नक्कीच नॉटआउटचा निर्णय राहणार आहे. 4 चेंडूंनंतर देखील एकाच धावेवरती 3 चेंडू सलग डॉट डिलिव्हरी झाले आहेत. डॉक्टर संतोष आणि स्वप्नील यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संतोष यांच्यासाठी सलग 3री डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळाली आहे. आकुट टप्प्यांचा चेंडू त्याला केलाय पुल. चेंडू आहे गॅप मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार. 5व्या चेंडूवर येतोय अपोलो हॉस्पिटल. चौकार. आपण जाहीर करणार आहोत मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर. नवी मुंबई इंडियन्स आणि कळंबोली वॉरियर्स आपल्या संघाला मैदानातच थांबायचं आहे. यानंतर आपली मॅन ऑफ द मॅचचं फेलिसिटेशन सेरेमनी या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. यावेळेला देखील केलाय पुल. शेवटच्या चेंडूला त्या ठिकाणी डीप मिड विकेटचा फिल्डर पाहायला मिळतोय. 1 धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर हे षटक या ठिकाणी संपताना पाहायला मिळेल. पहिलं षटक या ठिकाणी होत आहे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऐरोली सुपर किंग्स 6 बिनगडी बाद आणि मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरले आहेत NMI संघाचे डॉक्टर कानिफनाथ सारुख. जोरदार टाळ्या कानिफनाथ सरांसाठी. मी विनंती करतो सारुख सरांना की त्यांनी येऊन आपला अवॉर्ड कलेक्ट करायचा आहे आणि मी अमित सरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन अवॉर्ड सेरेमनी पार पाडायची आहे. यानंतर आपण देणार आहोत MVP. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरतायत कळंबोली वॉरियर्सचे अरविंद कुटरकर. त्यांना देखील मी विनंती करतो कुटरकर साहेबांना अरविंद साहेबांना की त्यांनी देखील या ठिकाणी येऊन अवॉर्ड आपला कलेक्ट करायचा आहे. मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरतायत डॉक्टर कानिफनाथ सारुख सर. मागील सामन्यातील एका षटकात ज्यांनी 4 गडी बाद केले कानिफनाथ सारुख सर ठरतायत मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. डॉक्टर्स फाउंडेशन नेरूल तर्फे आम्ही डॉक्टर रवींद्र दिघे यांचे हार्दिक स्वागत मानतो आणि विल फेलिसिटेट हिम विथ अ ब्युटिफुल मोमेंटो. सर थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. We will go for the toss, ka boss. And before that, Dr. Shahrukh. 4 wickets. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला पाठवलाय गॅप मध्ये. चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय नेक्स्ट स्केअर. चौकार. 4. आणि डॉक्टर कृष्णांना 501 रुपये पोचलेत की नाही बघून घ्या. स्पेशल पारितोषिक मिळालेलं आहे. डबल विकेट मिडन. 1 more milestone in the tournament's history.
पहिल्यांदा झालेलं आहे या वर्षीच्या फर्स्ट एडिशनमध्ये. डॉक्टर कानिफ शाहरुख त्यांच्या 4 विकेट्स आणि नवीन नवीन विक्रम होत आहेत याच टुर्नामेंट्समध्ये. NMI कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर बिंग द फर्स्ट सेमीफायनलिस्ट. थँक्यू. शेखर पवार कुणाचं नाव घेतलं होतं? झालं का? बरं या. डॉक्टर अरविंद यांचं मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून निवड झालेली आहे. त्याच्याबरोबर डॉक्टर शेखर पवार, ते दोघे मिळून तो हा अवॉर्ड शेअर करत आहेत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा, कळंबोली वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन टीम, कॉंग्रॅच्युलेशन. ओव्हर टू यू स्वरूप. धन्यवाद सर. 1.3 षटका या ठिकाणी पार पडली आहेत आणि 1.3 नंतर धावसंख्या 13 वर येऊन पोहोचली आहे. ऐरोली सुपर किंग्स या संघाची दरम्यान आजच्या दिवसातला 4था सामना या ठिकाणी सुरू आहे. तळोजा टायगर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. मागील सामन्यात जिंकलेले नवी मुंबई इंडियन्स सेमीफायनल 1 मध्ये प्रवेश केलाय त्यांनी. यावेळेला पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न होता, अंगाचा वेध घेतला त्या चेंडूने. यानंतर होणार आहे एलिमिनेटर 1चा सामना, त्यानंतर एलिमिनेटर 2, त्यानंतर सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना 3rd प्लेससाठी देखील आपण एक मॅच खेळवणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला आजच्या दिवसातला शेवटचा मेगा फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे. आणि यानंतर होणारा एलिमिनेटर 1चा सामना कळंबोली वॉरियर्स वर्सेस करंजाडे लायन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना इनिंग्स ब्रेक मधल्या टॉससाठी हा असणार आहे पहिला पुकार. 1 ओव्हर 5 बॉल 17 रन आणि टाइम राहिलेला आहे 13 मिनिट 10 सेकंड उर्वरित ओव्हर संपवण्यासाठी. एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे या ठिकाणी अभिजित भगत यांच्या षटकातला. सुशांत यांच्यासाठी हा चेंडू आणि निर्धाव चेंडूने आपलं षटक संपवलंय. 2 षटका या ठिकाणी संपतायत आणि 2 षटकांनंतर ऐरोली सुपर किंग्स 17 बिनगडी बाद. लौकिक मोठा केला या गोलंदाजाने. यावेळेला जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर या गोलंदाजाच्या चेंडू हवेत जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. पहिल्याच चेंडूवर अमोल राजे यांच्या गोलंदाजीवरती येतोय मॅक्सिमम अपोलो हॉस्पिटल षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवर देखील चेंडूची होते 30 दशा, फक्त बदलली जाते दिशा. पुढच्या चेंडूवर देखील येतोय बॅक टू बॅक अपोलो हॉस्पिटल षटकार. संख्या 2.2 षटकांनंतर 29 वर येऊन पोहोचते. तिसरा चेंडू, यावेळेला चेंडू गेला हवे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली आणि झेल सुटतोय. हा झेल किती महागात पडणार आहे. अमोल राजे यांचा आता महागडा षटक. 3 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्या. धाव संख्या 30 वर येऊन पोहोचते. सुशांत आणि स्वप्नीलची जोडी पाहायला मिळते आपल्याला पॉपिंग क्रीज वरती. आणि स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून नयनरम्य 2 षटकार पाहिले आपण. आता मात्र लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन तोडू शकले नाहीये अजूनपर्यंत. तळोजा टायगर्स हा संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयावर तितकंसं अंमल करू शकला नाही हा संघ. यावेळेला अपील केली आहे पंचांकडे. पंचांचा निर्णय पाहावा लागेल. पंचांनी मात्र केलेल्या अपीलला तितकासा प्रतिसाद दिला नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता या ठिकाणी होणार आहे आणि 2.4 षटकांनंतर आता धावसंख्या 30 वर येऊन पोहोचते. महागडं षटक आतापर्यंत पाहायला मिळते अमोल राजे यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंवर 13 धावा खर्च केलेत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या चेंडूला. निर्धाव चेंडूची आणखीन एकदा सांगता अमोल राजे.
आता मात्र कमबॅक करतायत या षटकामध्ये. 13 धावा खर्च झाल्यात, हे कुठेतरी ओळखतायत आणि आता मात्र मोठ्या फटक्यांपासून थांबवलं जात आहे. पहिल्यांदा ऑफ स्ट्राईक पाठवलं स्वप्नील पाटील यांना, झेल त्या ठिकाणी होता स्वप्नील पाटील यांचा, तो त्या ठिकाणी सुटला गेला आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली गेली अमोल राजे यांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, त्याला केलाय फ्लिक. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय. एक धाव घेतली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 षटके या ठिकाणी संपतायत आणि 3 षटकांनंतर 10च्या सरासरीने ऐरोली सुपर किंग्स 30-31 बिनगडी बाद. टायमर मध्ये 9 मिनिटं शिल्लक 2 षटका हाताळण्यासाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 वर येऊन पोहोचली आहे. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू, त्याला करायचं होतं पूल. अंगांचा वेध घेतलाय त्या चेंडूने आणि क्या बाकी है? ओके 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 ओके. डॉक्टर अनिश ठाकूर, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम ऑन द मेन स्टेज हियर. डॉक्टर अनिश ठाकूर, आय एक धाव रिक्वेस्ट यू टू या कम ऑन पहिल्या द चेंडूवर. मेन स्टेज. वैभव गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. चेंडू यष्टीरक्षकापर्यंत ट्रॅव्हल केलाय. एक टप्पा घेऊन नक्कीच 3.2 षटकांनंतर आता धावसंख्या 32 वर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. वैभव यांचा पुढचा चेंडू, यावेळेला पदललित्य दाखवून त्या चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. या 2 धावांनी धावफलक आता 34 वर येऊन पोहोचतोय. वैभव अजूनपर्यंत तळोजा टायगर्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण तर घेतलं होतं, परंतु अजूनपर्यंत ही जोडी तोडू शकले नाहीयेत. आणि जर आपण पाहिलं तर कळंबोली वॉरियर्सकडे असा एक जोडी तोडणारा गोलंदाज जो कंपल्सरी विकेट घेऊन देतो आणि त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर प्रवीण पिसे. ज्या ज्या वेळेला गोलंदाजीला आलेत आत्तापर्यंत या पूर्ण स्पर्धेत कधीच विकेटलेस गेली नाही आहेत प्रवीण पिसे. 3.4 षटकांनंतर धावसंख्या 3-4 34 वरती येऊन पोहोचली. यावेळेला नो बॉल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. चेंडू तर चांगला होता परंतु नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फलंदाजाला कमबॅक करण्याचं बिग हिटचं आमंत्रण आणि फलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत आपल्याला स्वप्नील पाटील. फ्री हिटचा चेंडू, या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचं होतं परंतु ते परिवर्तन करू शकले नाही. आणि नक्कीच जर तुम्हाला तुमच्या फलंदाजीमध्ये धावांचं परिवर्तन आणायचं असेल तर तुम्हाला चेंडूचं परिवहन नेहमी बाउंड्रीच्या बाहेर करावं लागेल, तरच तुम्ही तुमच्या धावसंख्येमध्ये धावांचं परिवर्तन आणू शकता. धावसंख्या जर आता पाहिली तर 35 वर येऊन पोहोचते आणि 4 षटके या ठिकाणी संपली आहेत. आणि या दुहेरी धावेच्या फटक्यानंतर 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. ऐरोली सुपर किंग्स 36 नो लॉस, 36 बिनगडी बाद. धन्यवाद डीजे. धावसंख्या 4 षटकांनंतर 36 झाली आहे. शेवटची 6 मिनिटं शिल्लक आहेत. टीम ASK प्लीज फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा प्लॅन तयार करून ठेवा आणि लगेच ग्राउंडवर या. यावेळेला पहिल्या चेंडूला ढकललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाणार आहे. 2 धावांनी धावफलक 38 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळेल.
पदललित्य करून खेळलेला फटका जाईल का सीमारेषेपार? हो, बऱ्याच वेळानंतर ऐरोली सुपर किंग्स साठी चेंडू जातोय सीमारेषेपार, येतोय नेक्सस केअर, चौकार. 4-4-4. दरम्यान तिसरा चेंडू अमर राजे, यावेळेला अमर राजे यांच्या चेंडूवरती चेंडूला लांबच लांब पाठवलाय, चेंडू हवेत गेलाय आणि क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आलाय. जर्सी नंबर 10 अनिकेत भोईर यांच्या माध्यमातून घेतलेला हा सुरेख झेल आणि संपुष्टात आलाय बॅटरचा खेळ. पहिला गडी होतोय बाद स्वप्नील पाटील यांच्या स्वरूपात. 4.3 षटकांनंतर ऐरोली सुपर किंग्स 42, पहिला झटका, पहिला गडी बाद. यावेळेला चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये त्या चेंडूच्या खाली. नोमॅन्स लँड मध्ये तो चेंडू नक्कीच लँड करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 4.4 षटकांनंतर संघाची धावसंख्या 4-4-44 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. तर या नंतर होणारा सामना कळंबोली वॉरियर्स वर्सेस करंजाडे लायन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना हा आहे दुसरा पुकार. टॉससाठी यायचं आहे आपण इनिंग्स ब्रेकमध्ये. करंजाडे लायन्स आणि कळंबोली वॉरियर्स. पाचवा चेंडू, यावेळेला चेंडू हवेत मारलाय. 1 बाउन्स चेंडूला फिल्डरने अडवलंय. सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. करंजाडे लायन्सचे कर्णधार या ठिकाणी माझ्या मते उपस्थित आहेत. अरविंद या ठिकाणी उपस्थित आहेत. या चेंडू नंतर आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या 45 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 45. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. आखोट टप्प्याचा चेंडू, या चेंडूला खेळलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफचा फिल्डर त्या चेंडूवर येतोय. किती धावा मिळणार या शेवटच्या चेंडूवर? 1 धाव घेतली आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे. या 2 धावांनी पहिला डाव या ठिकाणी होतोय समाप्त आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ऐरोली सुपर किंग्स 47, 2 गडी बाद. दुसऱ्या डावात लक्ष असणार आहे 48 धावांचं. आपण पाहतोय मॅच नंबर 4 ऑफ द डे between Airoli Super Kings and Taloja Tigers. Taloja Tiger have won the toss. They have decided to field first and Airoli Super Kings are on 47 for 2 after completion of 5 overs. 48 runs are to win for the second innings. I'll request both the teams to please take the charge again on the field after 2 minutes. We are going for a toss for next match. Eliminator 1 is between Karanzade Lions and team Kalamboli Warriors. Team, the changeover time is for 2 minutes. We request Taloja team to quickly come on the field and team ASK to keep their 2 batsmen ready. Kalamboli Warriors captain, final call for toss. Karanzade Lions, are you there? 90 seconds for Taloja to take the field. 90 seconds. Sorry, Airoli to take the field. Sorry. यापुढील होणाऱ्या एलिमिनेटरचा सामना करंजाडे लायन्स विरुद्ध कळंबोली वॉरियर्स. करंजाडे लायन्स या संघाने नाणेफेक जिंकून Taloja Tigers, thank you for sending your 2 batsmen and ASK, thank you for coming on the field. Let's start the match in next 30 seconds.
अंपायर बॉल आहेत का? बॉल आहेत, ओके. तर यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये करंजाडे लायन्स या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. करंजाडे लायन्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव चूज टू बोल फर्स्ट. तर यानंतर विनंती असणार आहे दोन्ही संघांना. करंजाडे लायन्स हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण फील्ड सेटअप करून घ्यायचा आहे आणि टीम कळंबोली वॉरियर्स आपले 2 बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत हा सामना झाल्यानंतर. दरम्यान जर आपण लक्ष्याकडे पाहिलं तर लक्ष असणार आहे 48 धावांचं, 30 चेंडू आणि 48 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. चला 30 सेकंडमध्ये मॅच चालू करायची आहे. ASK टीम प्लीज हरी अप. थँक्यू. तुम्हाला 20 मिनिटं आहेत. पहिली 2 ओव्हर पॉवर प्लेची असणार आहेत. 2 प्लेयर बाहेर आहेत. 20 मिनिटामध्ये मॅच नाही संपवता आली तर पॉवर प्ले फिल्डिंग करावी लागेल. तुमचे 20 मिनिटाचा टायमर स्टार्ट होत आहे आता. कळंबोली टीम तुमची प्लेइंग 11 अपलोड करा. क्रिक हिरोजमध्ये कळंबोली टीम प्लेइंग 11 अपलोड करा. सुरुवात झाली आहे टायमरला आणि मॅचच्या सेकंड इनिंगला देखील 30 चेंडू आणि 48 धावांची गरज तळोजा टायगर्सच्या संघाला. पहिल्या चेंडूला केलाय कट, 1 धाव घेतली आहे या चेंडूवरती आणि 1च धावीवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या पहिली धाव लगावली जाते. धावसंख्येमध्ये पहिली धाव या ठिकाणी लगावली जाते. 1 धावेवर संघ. अजूनही 47 धावांची गरज तळोजा टायगर्स या संघाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून हा संघ खेळतोय. डे 1 मध्ये एक चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेला या चेंडूवरती मात्र पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलाय लांबच लांब. चेंडू जातोय सीमा रेषे पार. दुसऱ्या चेंडूवरती येतोय मॅक्सिमम अपोलो हॉस्पिटल षटकार. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता मात्र धावसंख्या बळावते. 8 वरती येऊन पोहोचते धावसंख्या. यावेळेला कॉट अँड बोल्टची संधी होती आणि त्या संधीचं केलंय सोनं. कॉट आणि नक्कीच नॉट आउटचा इशारा आहे की मग आउट आहे. फलंदाज पाहायला लागेल या ठिकाणी. प्लेयर रिव्ह्यू वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फ्रॉम स्वप्नील घरात. इट्स अ रिव्ह्यू फॉर थर्ड अंपायर. थर्ड अंपायर इज गॉना चेक दिस कॅच. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. खेळाडूंनी बाहेर जायचे कृपा करून. खेळाडू साइड व्यू जाऊ दे. टप्पा पडला नाही उचलला. आणि कॉटन बोल्ट या ठिकाणी प्राप्त होणार आहे गोलंदाजाला. तिसऱ्या चेंडूवर मिळते कॉटन बोल्टच्या स्वरूपात विकेट. डॉक्टर स्वप्नील घरात होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 8. पहिला झटका, पहिला गडी बाद. तळोजा टायगर्स यू हॅव नो मोर रिव्ह्यूज लेफ्ट. चौथा चेंडू आणि यावेळेला मात्र खेळलाय ओव्हर द मिड ऑफ. फटका जातोय सीमारेषे पार. येतोय आणखीन एक अपोलो हॉस्पिटल चौकार.
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, कट केलाय चेंडूला आणि यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आत, मिसफील्ड त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली फिल्डरकडून, एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरकडून मिसफील्ड या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. आणि जवळजवळ त्या चेंडूला समोरून सांगितलं गेलं थांब म्हणून. फील्डकडे जर आपण पाहिलं मागच्या चेंडूवरती काय घडलंय नक्की हे आपण पाहूया. चेंडूला सांगत होते जणू काही फिल्डर की थांबायचंय तुम्ही, परंतु चेंडू काही अडला नाहीये. पुढचा चेंडू, यावेळेला देखील चेंडूला कट केलाय, यावेळेला देखील एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आणि या चेंडूनंतर पहिलं षटक या ठिकाणी होत आहे समाप्त. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तळोजा टायगर्स एका भरभक्कम स्थितीमध्ये 16-1 गडी बाद. टायमर मध्ये जर आपण पाहिलं तर टायमर मध्ये उरली आहेत अजूनही 15 मिनिटं. Doctors Foundation Nerul would like to felicitate Dr. Rahul Gowde. He's a well-known, renowned practitioner in Nerul area. Sir, we welcome you and thank you for coming here and encouraging the teams as well as the foundation. And we value your support, sir. Thank you so much. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एकेरी धावेचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, यावेळेला त्या चेंडूला ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा मिसफील्ड त्या क्षेत्रामध्ये होताना वारंवार आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावेचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 वर येताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर दुसरं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि समीकरण जर आता पाहिलं तर 22 चेंडू आणि 29 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. 22 चेंडूंवर 29 धावांची गरज असणार आहे. वैभव कोपरकर आणि त्यांच्यासोबत अनिकेत भोईरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडू हवेत गेला, यष्टीरक्षक त्या चेंडूच्या खाली आणि पकडतील झेल. आणखीन एका बॅटरचा संपुष्टात आलाय खेळ. बॅटर वैभव कोपरकर होत आहेत बाद. वैयक्तिक 10 धावा करून वैभव होत आहेत बाद. 1.3 षटकांनंतर तळोजा टायगर्स 19, दुसरा झटका 2 गडी बाद. दुसरा झटका या ठिकाणी लागलेला आहे. 3 धावा झाल्या धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. या चेंडूवर मात्र 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 वर येऊन नक्कीच पोहोचणार आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर तळोजा टायगर्स या संघाला इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे 28 धावांची. 20 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे. या षटकातले दरम्यान 2 चेंडू शिल्लक. अजित यांचं षटक या ठिकाणी सुरू आहे. यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलाय, यावेळेला मात्र त्या चेंडूची चांगली पकड करताना पाहायला मिळाले फिल्डर. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 21 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला चौथा सामना आपल्या समोर घेऊन आलोय आम्ही. तळोजा टायगर्स वर्सेस टीम ASK सुपर किंग्स, ऐरोली सुपर किंग्स ASK.
षटकातला शेवटचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला केलंय ड्राईव्ह. अल्ताफ पाहायला मिळतात. अल्ताफ काल थोडीशा दुखापतीमध्ये होते आणि आज मात्र पूर्णतः फिट अँड फाईन पाहायला मिळत आहेत. 2 षटकं या ठिकाणी संपत आहेत आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या 2-2 वर 2, 22 धावा, 2 गडी बाद. तळोजा टायगर्स अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. टायमर मध्ये मिनिटं शिल्लक आहेत. 10 मिनिट आणि 10 मिनिटं आणि 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 26 धावांची गरज असताना बॅटची काढा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी क्रीजमध्येच पाहायला मिळतोय आणि या वेळेला काय घडलंय मैदानाच्या आत, थ्रो मारायचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा. नक्कीच फलंदाजांना बाद करायची या ठिकाणी पूर्णतः उत्कंठा लागली आहे यष्टीरक्षकांना. 2.1 षटकांनंतर धावसंख्या 22 वरच आहे. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता नक्कीच झाली आहे. डॉक्टर अजगर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडू हवेत खेळलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चांगली अडवणूक केली आहे. झेल होऊ शकला नाहीये परंतु चांगली अडवणूक केली आहे त्या चेंडूची आणि या चेंडूवरती 3 धावा डॉक्टर अजहर यांच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. अजहर पाहायला मिळत आहेत आपल्याला. धावासंख्या जर आपण पाहिली तर 25 वर येऊन पोहोचते. आता मात्र इथून पुढे समीकरण बदलून येईल. 23 धावांवरती गरज असणार आहे. 23 धावांची, 16 चेंडू आणि 23 धावांची इथून पुढे गरज. या षटकानंतर 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू, त्यावर फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि तो वसूल देखील केला गेलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषे पार. येतोय नेक्स्ट स्केअर, चौकार. दिले गेलेत. मागील चेंडूवरती चालू करा सर, चालू करा. सुरुवात करायची. यावेळेला देखील फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पार. बॅक टू बॅक, नेक्स्ट स्केअर, चौकार. Doctors Foundation Nerul would like to appreciate the support and felicitate Dr. Anish. He is an integral part of NMI team, an outstanding cricketer, player, mentor, guide. We value and appreciate the support and we thank you for the sponsorship, sir. And we hope you continue to sponsor every year for this tournament. Thank you, sir. 2.5 षटकांनंतर धावसंख्या 34 वर येऊन पोहोचली. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेला मोठा फटका खेळलाय. फटका जाईल का सीमारेषे पार? हो, फटका जातोय ओव्हर द डीप मिड विकेट. लांबच लांब. हँडसम अपोलो हॉस्पिटल. षटकार. 3 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या 40, 2 गडी बाद. करंजड़े, आई थिंक ये गाने पे आपने वार्म अप कर लिया होगा. फील्डिंग के लिए प्लीज रेडी रहिएगा. 2 मिनट के अंदर आफ्टर द गेम चेंजेस वी विल बी स्टार्टिंग द मैच, सो यू विल हैव टू बी ऑन द फील्ड एंड सेट अप योर फील्ड एज वेल. मेक योर प्लान्स राइट नाउ. डिसाइड योर बॉलर्स. थँक यू सो मच. आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय.
12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. तळोजा टायगर्स या संघाला 48 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना अनिकेत भोईर, अझहर या आधी फलंदाजी करून गेलेले फलंदाज स्वप्नील त्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके येताना पाहायला मिळालेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळू शकले नाहीयेत. प्रशांत यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर त्या चेंडूला चेस करताना पाहायला मिळतात परंतु चेंडूची अडवणूक केली जात नाही आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय नेक्स्ट स्केअर चौकार. डीजे अगदी वॉर्मअप सॉंग्स लावत आहेत सध्या. आणि आता मात्र 44 धावांची गरज आहे. 44 धावा झाल्या आहेत. 4 धावांची शेवटच्या गरज आहे. यावेळेला जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय त्या चेंडूला. तिकडे फिल्डर आहे का? आहे. फिल्डर नक्कीच त्या ठिकाणी आहेत आणि 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जात आहे. धावसंख्या 46 वर येऊन पोहोचते. 2 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत झाल्या नाहीयेत. या 2 धावांच्या पार पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि या 2 धावांना कंप्लीट केलं जात आहे इन स्टाईल. तळोजा टायगर्स आर द विनर ऑफ दिस 4th मॅच ऑफ द फायनल डे. अभिनंदन तळोजा टायगर्स.